व्हर्जिन पीक, फ्रेंडशिप पीक, कॅथेड्रल पीक, काय कशाची नाव आहेत हो? ही पर्वतांची नाव आहेत, शिखरांची नाव आहेत, जी पार करण्यासाठी, जी सर करण्यासाठी प्रचंड ताकद लागते. त्याच्यानंतर मी अशी काही नावं तुम्हाला वाचून दाखवेन. माउंट मेरू, मंदा एक, आबाद बलन, एल्ब्रुस, किलिमांजरो अशी ही सगळी शिखरं पुण्यातल्या एका 36 वर्षीय युवकाने सर केली आहेत. म्हणजे मूळचा IIT-मधला धातुशास्त्र आणि पदार्थविज्ञान याच्यामधला BTech आणि MTech झालेला हा एक धडाडीचा गिर्यारोहक. आता तुम्ही म्हणाल, हा इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातला विद्यार्थी मस्तपैकी IIT-मध्ये चांगल्या मार्काने पास झाला, नोकरी पण लागली होती, मग तो गिर्यारोहक कसा झाला? शेवटी माणसाने मनातल्या मनात त्याला जगायचं कसं, त्याचं नक्की ध्येय कोणतं, हे काहीतरी ठरवलंच पाहिजे. आणि जिथं मग असं काही न ठरवता जसं आयुष्य समोर येईल तसं आपण जगत जातो, ती सर्व आपण सामान्य माणसं. म्हणूनच या विवेकमध्ये त्याला स्वतःमधला हा एक असामान्य गुण लक्षात आला होता. आणि म्हणून त्यांनी फ्रान्समध्ये सुद्धा हिमकड्यावर कशी यशस्वी चढाई करता येते याबाबतचे आवश्यक ते कोर्स पूर्ण केले होते. पुण्यातील संजय शिवदे या डॉक्टरांचा हा मुलगा विवेक शिवदे. तसं पाहिलं तर अनेक शिखरं सर केली. गिर्यारोहणाचे धडे असे सहज मिळत नसतात. प्रचंड पायपीट, प्रचंड मेहनत करण्याची तयारी आणि कोणत्याही प्रसंगी योग्य तो निर्णय घेण्याची एक अफाट क्षमता, असे सगळे गुण त्याच्यामध्ये ठासून भरले होते. आणि मग त्याने आपल्या शरीरालासुद्धा अशा आव्हानात्मक करिअरसाठी तयार केलं. आणि तो जॉईन झाला पुण्यातल्या उमेश झिरपे यांच्या गिरीप्रेमी या संस्थेला. त्यांनी घरी सांगून टाकलं, मी आता IIT-च्या द्वारे जो काही मी MTech पदवीधर आहे, त्या पदवीच्या जोरावर मला जी काही नोकरी मिळाली ती मी मला करायची तेवढी केली. पण याच्यानंतर मला कॉर्पोरेट सेक्टरमध्ये नोकरी करत करतच आयुष्य कंठणं हे माझ्या मनाला पटत नाही, म्हणून मी नोकरी सोडून आलो आहे. अर्थात पिताश्री डॉक्टर, म्हणजेच घरची परिस्थिती तशी बऱ्यापैकी, त्यामुळं कुटुंबियांकडनं त्याला भरघोस पाठिंबा मिळाला. आणि मग सुरू झाली त्याची अशी एक एक करत शिखरं सर करणं. मग तो खडा कातळकडा असो किंवा कोणताही हिमाच्छादित शिखर असो, प्रत्येक आव्हान पेलत पेलत शेवटी प्रत्येक गिर्यारोहकाचं एकच स्वप्न असतं ना, की एक दिवस मला एव्हरेस्टवर चढाई करायची आहे. एव्हरेस्ट, द हायेस्ट पीक, ते सुद्धा बर्फाच्छादित, जिथून परतणं खूपच अवघड. म्हणजेच ही चढाईची मोहीम यशस्वीरित्या पार करणं आता आजकाल जी काय मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे जी काही इक्विपमेंट्स मिळतात, जी काही सुरक्षेची उपकरणं आज उपलब्ध आहेत, ती कुठे उपलब्ध होती? 30-35 वर्षापूर्वीचा काळ जर घेतला तर ती उपलब्ध नव्हती. पण आज जी उपलब्धता आहे त्या सर्वाचा उपयोग करत करत विवेक शिवदे यांनी गिरीप्रेमी संस्थेतर्फे एव्हरेस्टवर चढाईची मोहीम आखली. आणि नुकतीच ती एव्हरेस्टची मोहीम त्यांनी फत्ते केली, पूर्ण केली. यशस्वीरित्या एव्हरेस्ट शिखरावर जाऊन आपल्या भारताचा तिरंगा फडकवताना त्यांना अनेक वर्षाचं आपलं स्वप्न पूर्ण होतं आहे, हे सगळं त्यांचा स्वतःचा प्रवास आठवत आठवत
त्यांच्या डोळ्यातनं त्या थंडगार बर्फावर गरम आसवं पडली, असंच मी वर्णन करेन. आणि खरोखरचा तो आनंद असतो. एखाद्या क्षेत्रात मला यायचं आहे, मी नोकरी सोडून मी याच क्षेत्रात पाऊल टाकणार आणि याच क्षेत्रात मी जगत राहणार, असा ठाम निर्णय घेणारा एक युवक आज एव्हरेस्ट वीर म्हणून त्याच्या नावापुढं एक खिताब लागतो. और क्या चाहिए, असंच मी तर म्हणेन. विवेक शिवदे यांनी स्वतःचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, काही लोकांना वाटतं की एव्हरेस्ट म्हणजे काय, आता शेकडो लोक चढले. असं नाही आहे मित्रांनो, इतकं सोपं नाही आहे. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या त्या वातावरणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. एक असाच प्रचंड गिर्यारोहणावर प्रेम करणारा व्यक्ती एव्हरेस्ट शिखर सर केलं, पण येताना त्याला शेर्पा लोक वाचवू शकले नाहीत. ड्यू टू लॅक ऑफ ऑक्सिजन आणि हिमवादळं या सगळ्यांचा सामना करता करता त्या गिर्यारोहकाला आहे तिथंच सोडून यावं लागलं. त्याविषयी आपण पुन्हा खास त्यांच्यासाठी व्हिडिओ जेव्हा बनवू तेव्हा आपण बोलणार आहोत. म्हणूनच या व्हिडिओत मी त्यांचा नामोल्लेखसुद्धा करणार नाही. आज आपण विवेकचं कौतुक करण्यासाठी त्याला या कवी प्रवीण शो यूट्यूब चॅनलतर्फे त्याच्या या प्रचंड मेहनतीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही यश संपादन केलं आहे, त्याच्या या ग्लिटरिंग लाईफला कडक सॅल्यूट करण्यासाठी कवी प्रवीण शो या चॅनलवर हा विवेकला सलामी देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. म्हणजे एखाद्या युवकाच्या जीवनाची सुरुवात, कॉलेजची सुरुवात 12वी पास झाल्यानंतर तो ठरवतो इंजिनिअरिंगची दिशा. मग तो BTech होतो, IITमधनं MTech होतो. चांगल्यापैकी डिग्री घेऊन चांगल्या पगाराची, गलेलठ्ठ पगाराची नोकरी करत करत एक सुंदर आयुष्य त्याला जगता आलं असतं. छंद म्हणून छोट्या छोट्या शिखरांवरती गिर्यारोहणाला जाताही आलं असतं. कंपन्यांमधनं मिळणाऱ्या काही सुट्टीच्या दिवसांमध्ये त्याला त्याचा हा छंद जोपासत जगताही आलं असतं. पण जेव्हा उभारी घेतली की नाही, मला गिर्यारोहकच व्हायचं आहे, आणि ते सुद्धा असं छंद म्हणून नाही, तर या क्षेत्रात मी पाऊल टाकल्यानंतर मला एक यशस्वी गिर्यारोहक म्हणूनच या जगातून एक्झिट घ्यायची आहे, इतका ठाम निर्णय घेणारा तो युवक आज वयाच्या 36व्या वर्षी आपल्या आईवडिलांना एक सुंदर गिफ्ट देतो. काय गिफ्ट? एव्हरेस्ट वीर झाल्याची ती बातमी. कोणत्या बापाला आपलं लेकरू एव्हरेस्टची शिखर त्यांनी चढाई केली आणि तो यशस्वीरित्या परत आला हे ऐकून आनंद कोणाला होणार नाही? सर्वोच्च आनंद हा. माझ्या सोलापूर शहरातला अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वावरलेला आनंद बनसोडे हा सुद्धा एक एव्हरेस्ट वीर आहे. तशी तर आता एव्हरेस्ट वीरांची यादी आधी म्हटल्यासारखंच शेकडो लोकांच्यामध्ये ती यादी झालेली आहे. म्हणजे शेकडो लोकांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं आहे. जेव्हा याला सुरुवात झाली तेव्हा मात्र खूप अप्रूप वाटायचं. आजही ज्यांना त्यातले धोके माहिती आहेत त्यांना हे अप्रूप वाटल्याशिवाय राहत नाही. परंतु काही लोकांना इट इज व्हेरी इझी टास्क, अशा पद्धतीने काही लोकांची वक्तव्य ऐकली की मलाच हसायला येतं. असं नाही आहे. जे काही विवेकने आज अचीव केलं आहे, जो काही तो एव्हरेस्टची शिखर ते सर करून परत आला आहे, डॉक्टर संजय शिवदे, सर्व कुटुंबीय, विवेक शिवदे या सर्वांना कवी प्रवीण शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट. आणि डॉक्टर संजय शिवदे आणि त्यांच्या पत्नी म्हणजेच विवेकचे मातोश्री, आपण मातापिता म्हणून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. आपल्या मुलाचा कोणताही निर्णय हा आततायी निर्णय नाही आहे, त्याने विचार करून निर्णय घेतला आहे. हा विश्वास तुम्ही एक आईबाप म्हणून जो दाखवला, तो विश्वास आज सार्थ ठरला आहे. म्हणतात ना, एखाद्या गोष्टीत एखादं स्वप्न कोणी जर माणसाने ठरवलं आणि ती स्वप्नाची पूर्ती झाली की मग काही माणसं रेंगाळून जातात, गळाटून जातात, त्याच्या पुढं त्यांच्या हातून काही होत नाही. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला स्पोर्ट्समध्ये दिसतील, गिर्यारोहणामध्ये दिसतील किंवा इतर काही क्षेत्रात नक्की दिसतील. परंतु ज्या क्षेत्रात तुम्ही आहात त्या स्वप्नपूर्तीनंतरसुद्धा चालत राहणं हे ज्याला जमतं तोच खरा त्या त्या क्षेत्रावरती प्रेम करणारा माणूस ठरतो. म्हणूनच विवेक शिवदे यांचं मत खूप छान आहे. ते म्हणतात, एव्हरेस्ट दिस इज नॉट माय लास्ट ड्रीम. हिमालयामध्ये अशी अनेक शिखरं आहेत जिथं अजून माणसाचं पाऊल पडलं नाही आहे. अशी काही शिखरं ज्याचं संशोधन होणं गरजेचं आहे,
जिथं काही लपलेलं मिळू शकतं अशी काही शिखरं मला खुणावत आहेत. आणि एव्हरेस्ट सर केलं म्हणून प्रवास माझा इथंच थांबेल असं कोणीही गृहीत धरू नका. अशा खुणावणाऱ्या हिमशिखरांकडे मी लवकरच निघत आहे. अशी आपली जगातली अनंत महत्त्वाची शिखरं सर केलेला एक पुण्यातला बी.टेक एम.टेक झालेला चांगला इंजिनियर, त्याला आपण त्याच्या पुढील आयुष्यासाठी नक्कीच लाख लाख शुभेच्छा अर्पित करूयात. आणि या व्हिडिओत आपण इथंच थांबू. विवेक, तुला जी काही हिमाच्छादित शिखरं खुणावत आहेत, बस मनामध्ये एक एक स्वप्न तुझं असंच तू धरून राहा आणि त्या स्वप्नाचा पिछा करण्यासाठी तुझ्याकडं अशीच ताकद बरकरार राहो. याच तुला सदिच्छा आणि शुभेच्छा मैं अर्पित करतो. और क्या कहूँ मेरे दोस्त, आपने जो कुछ भी ज़िंदगी में हासिल किया है बस उसे मैं तहे दिल से सैल्यूट करता ही रहूँगा. इतकंच तुला मी जाता जाता सांगतो आहे.